प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम वडोली संघ. बघा प्रवीण तांडेल दोन्ही संघ त्यांचे दोन्ही संघ एकच पुरस्कार दोन संघ मेगा फायनल मध्ये. प्रवीण तांडेल कुठे गेले मग? या प्रवीण तांडेल व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. चला 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 बघा धुक्का केवढा पसरलाय मैदानावर. चला मॅच सुरू करूया. धन्यवाद देऊ आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देऊ आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, खास करून धन्यवाद देऊ अनिकेत आणि संपूर्ण गणेश कृपा क्रिकेट संघाला की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये 5 दिवस समालोचन करण्यासाठी आमच्यावरती विश्वास दर्शवला, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. सामना सुरू होतोय. 3 षटकाराला 2000 आणि ऐवा कॅचसाठी 500 रुपये. बघा प्रेक्षकांना विनंती ऐवा कॅच पकडा. कारण दोन्ही संघाचे पुरस्कर्ते एकच आहेत. प्रवीण तांडेल कुठे आहेत? या प्रवीण तांडेल व्यासपीठावर आपल्या देखील हार्दिक स्वागत. जा 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 शशांक जा. पहिला चेंडू स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक येतो या वेळेला, चांगलं मिसफील्ड झाले. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. कुट्रो खातं उघडलं आहे. हॅलो हॅलो नरेश ना चेक. स्वर्गीय नरेश गंगाराम भगत यांच्या स्मरणार्थ ऐवा कॅसाठी 500 रुपये प्रेक्षकांसाठी. ऑल टू बाळू पाटील. म्हणजे 1000 रुपये झालेत. कमलेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. कॉडब्यांचं अपील केलं जातंय. काय घडलं मैदानावर? अपील कशासाठी झालं एवढं जोरदार? कॉडब्यांसाठी की कशासाठी? मला वाटतं कटसाठी एवढा आवाज जोरात झालाय. धावसंख्या 2 कमलेश. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत. गुड कॅच. आर्यनने खूप चांगला झेल घेतला. बिग विकेट. सोमनाथ बाद झालाय. यश मिळालं आपण तर कमलेशला. एक दोन्ही संघ बघितले तर वेगळ्या वेगळ्या गावचे असतील पण पुरस्कर्ता मात्र एकच आहे. प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम वडोली बी संघ. प्रांजल स्वरूप आपण तर जगदंबा वाकलन बी संघ. एक वाकलनचा संघ पुरस्कृत केला आहे, एक वडोलीचा संघ पुरस्कृत केला आहे. प्रवीण तांडेल दोन्ही बी आहेत. एक झेल कोणी घेतला? आर्यन म्हात्रेंनी झेल घेतलाय. प्रवीण तांडेल बघा आज खुश असतील. 2 ट्रॉफ्या मिळणार. 2 संघ होते. दोन्ही संघांनी कामगिरी खूप चांगली केली. कमलेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. बॅकफुट गेलाय. पंच केला या वेळेला. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. शुभम येतोय. मिसफील्ड झाली. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. डायरेक्ट हिटची देखील संधी प्राप्त केली होती इथे. 2 ने धाव संख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला. 4 धावा अविनाश आलाय. दोन्ही संघ बाजूबाजूचे संघ आहेत पण आता थोडस आपण तर चॅम्पियनशिप साठी आपण लढत सुरू आहे. एका बाजूला आपण तर चेंज द गेम वडोली बी. कमलेश स्विच हिट केलंय. पाठवला चेंडूला. पॉवर प्लेचा योग्य वापर. पंचांचा इशारा तो या वेळेला. दोन्ही आहेत आकाशात. षटकार. कमलेश गोलंदाजी मार्कवर टाकला. अविनाश हो चांगला चेंडू होता. पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आलाय. सन्मान दिलाय. सॉफ्टने फक्त चेंडूला कट केलंय.
एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता ज्या वेळेला प्रांजल स्वरूप, जगदंबा वाकलन बी संघ प्रथम बॅटिंग करता. एक बॅटर बाद 11. राजचा बघा ना आता ऑपरेटर लय भारी ऑपरेटिंग करतोय. नाही दुपार आपण तर रात्रीचे 12 वाजून गेलेत ना, त्यांचे देखील डोळे झोंबत असतील थोडेसे. राजची देखील प्रचंड मेहनत आहे. मेहनत कराल तेव्हाच काहीतरी मिळेल ना राज. राजला पण संदपची स्पर्धा आठवण राहील वाटतं. ऋतिक आलाय गोलंदाजी मार्कवर. ऋतिक आलाय गोलंदाजी मार्कवर. साकेला बॅटर आपण पाहू शकता अविनाश. ओ आधी फ्रंट फुट आले मग बॅक फुटर गेले. कट करायचं तर डॉट चेंडूची समाप्ती. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो टाकला अविनाशला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू फुलर लाईनचा चेंडू खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होत आहेत का? चेक. तर कैलास भगत साहेबांकडे ऋतिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुवर्ण संधी असेल ऋतिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी कैलासजी भगत साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओ टू बाळू सर. मगाशी देखील कैलास भगत साहेबांनी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं होतं ऋतिकसाठी. नाही खेळ चांगला करा तुम्हाला पारितोषिक मिळणारच. संख्या 13 ऋतिक पाटील. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो टाकला अविनाश भोईरला आपण पाहू शकता. ऋतिक तो अविनाश. ओ फटका यावेळेला लॉफ केलाय. 1 बाउन्स. सेंडू चाललाय सीमारच्या पार. दणदणीत चौकार. लोअर फुल डाउसला लॉफ केला यावेळेला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमारच्या पार. धाव संख्या धावफलकाची 17. ऋतिक पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर. मालिकावीरची ट्रॉफी देखील आपण पाहू शकतो. ब्युटिफुल ट्रॉफीज. पाहिजे इलेक्ट्रिक स्कूटी कुणाला मिळणार. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. यशस्वी देखील झालाय. चेंडू चाललाय पॉइंट सीमारच्या पार. चौकार. सरकार सर्वच काय माग करत चाललंय. मार्केट कुठे जामच करत चाललंय. गॅस देखील वाढला आता पेट्रोल वाढणार आहे. संख्या धावफलकात 21. धावा. ऋतिक गोलंदाजी मार्कवर टाकला अविनाश. ओ हेलिकॉप्टर उडवला यावेळेला. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. जयेशने खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद.
आपल्याला याचे सर्व बोल समजले नितीन काळन सर. जबरदस्त गाणं. रंगात आला डीजे. भंग पण होईल डीजे मास्टर लवकर. 21 धावा. शिवदास. ऋतिक. हो चांगला चेंडू होता हा देखील. सॉफ्टने चेंडूला पुश केलं. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केले होते. 2 धाव मिळत आहेत. ऋतिक तेच सांगतं की गोलंदाजा एंडला येऊ दे थ्रो. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपला 23. 2 षटकाचा खेळ संपलाय. चला सामना सुरू करूया. पप्पूचे मित्र तरी किती आहेत? प्राण्यांपासून माणसांपर्यंत मित्रच मित्र नितीन काळन सर. पप्पूचे जरी खार्डी गावचा रहिवासी असेल म्हणून बघा ना, मित्र त्याचे इथे पण आहेत. प्राणी आहेत, माणसं आहेत, मित्र. क्या बात आहे. ते बघा नितीन काळन सर बघा. चला 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 काय पाहिजे. तिसरे पंच चला लवकर जरा. चला तिसरे पंच लवकर जा. संकेत जात आहेत. चला चला लवकर. नाही पप्पू कुत्र्याबरोबर खेळतात. बरेच जण सांगतात चावेल. कुत्र्या चावला ना तरी पप्पूला काय ना कुत्र्याला रॅबिट होईल उलटा. एवढा विषाणू बेकार आहे. हो चांगला चेंडू होता. एकच धाव. धावसंख्या धावफलक 24. 24 धावा. शुभम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारक होते. हो चांगला चेंडू होता. यावेळेला सॉफ्टने चेंडूला फक्त पुश केलं. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला फक्त हुलकावणी दिली. स्ट्रायकिंगला पण पाहू शकता कृनाथ आणि शिवदास गायकरी 2 बंधुराजांची जोडी. सोमनाथ देखील त्यांचे बंधुराज आहेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. शांत क्रिकेट चालू मैदानावर. पाहिजे कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावणार, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणार, कोणता क्रमांक तृतीय, कोणता क्रमांक चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणार. चारही संघाला आता ट्रॉफीज तर लागू आहेत पण त्या कितव्या क्रमांकाच्या याच्यासाठी लढत आहे. प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम वडवली पक्ष आपण पाहू शकता. प्रांजल स्वरूप जगदंब वाकलन बी मध्ये मॅच सुरू आहे. एकच पुरस्कार पण 2 गावचे वेगवेगळे संघ. शुभम ऑन साइडला हुक केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 बाउंड. चेंडू सीमा रेषे पार. चौकार. धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 29. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. शुभम पाटील गोलंदाजी मार्कवर. शुभम गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्ग होतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता. वेळेला गुरुदासला आपण पाहू शकता. गुरुदास घाईकरला आपण पाहू शकता. मिड ऑनला देखील थोडंसं डीपमध्ये आणलं जातं. मिड ऑफला लॉंग ऑफला थोडंसं डीपमध्ये पाठवलं जातं. शुभम हो बॅकफुट गेला कट केला. या वेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रवेश आहे तिथे. एकच धाव मिळते. धावसंख्या दाखल 30. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 2.4 चेंडूचा खेळ झाला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही म्हणजे 8 चेंडूचा खेळ बाकी आहे.
शुभम गोलंदाजी मार्कवर टाकला शिवदासला आपण पाहू शकता. फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतो याला वाईडिश लॉंगरला. वाईडिश लॉंगरवर जोपर्यंत ऋतिक येतोय थोडंसं मिसफीड झाली आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकात 32. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला चला मॅच सुरू ठेवायची. काही झालं नाही. साप आलाय बघा. डाऊन डी ग्राउंड. वाईडिश लॉंगर चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता ज्या बेला 34 धावा. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. चला 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 लवकर. प्रांजल सरोप 11 चेंज द गेम वडवली. चला तुम्हाला लेट होईल बघा. ऋतिक चला जरा लवकर. नेक्स्ट मॅच तुम्हाला देखील आता पुढच्या स्पर्धेत खेळायला जायचंय. एका पहिला रविवार आपण आता सोमवारी मॅच जिंकली. आता मंगळवारी दुसऱ्या ग्राउंडवर चाललेत खेळ रात्रीच. चला चला लवकर. अंतिम षटक कोण घेऊन येतं. आर्यन म्हात्रे चला लवकर. ऋतिक चला लवकर तुम्हाला टाइम होईल मग. आर्यन आलाय गोलंदाजी मार्कवर. चला जयेश पोलीस चला लवकर. 34 धावा. आर्यन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. गुरुदासला आपण पाहू शकता. गुरुदास स्ट्राईक एनला. हो ड्राईव्ह केला या वेळेला. चेंडू चाललाय. आपण तर स्वीपर पोलीस येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकी अचूक नाहीयेत. गोलंदाजाच्या एंडला फेकी करणं फार गरजेचं. धावसंख्या 36. धावा दाफलकाते. वेग प्रचंड आहे. पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या दाफलकाते 37. आर्यन गोलंदाजी मार्कवर. साईडला गुरुदासला आपण पाहू शकता. ऑन साईडला पूल केलाय. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. बॅटर बाद. साई येते. मला वाटतं अशी गाणी वाटतं आमच्या जयेशला जास्ती आवडतात. चला चला साई लवकर. कमलेशने झेल पकडलाय. चला साई जरा लवकर लवकर लवकर. आज धुराचं प्रमाण जरा पिंट्या जोशी जास्त बघायला मिळालंय. आणि आजचा धूर जरा मला वाटतं जास्त कडक आहे. डोळे झोमत आहेत सशा. पिंटू आपण पाहिजे पप्पू सारखा व्हायरल तर आहेच. तो मोठा व्हायरस आहे. आर्यन गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्टॅकला साईला आपण पाहू शकता. साई गायकरला आपण पाहू शकता. आर्यन. ओ चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. वाईड यॉर्करचा वापर केलाय. आता 3 चेंडू बाकी. 3
तीन चेंडूमध्ये आपण पाहायचं आता प्रांजल स्वरूप 11 जगदंबा वाकलन सगळं किती धावांचं लक्ष समोर ठेवतोय. चेंज द गेम वडोली बी संघासमोर. आर्यन ऑन साईडला टर्न करायचा होता. लिडिंग एज झेलची शक्यता आहे. प्रवेशने अजून एक चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. आर्यनला यश मिळतंय. झेल पकडलाय. प्रवेशने कॅच पकडला. पिंट्या जोशी नाही बरोबर आहे. पिंट्या जोशी थोडस कॅल्क्युलेशन करतायत. आर्यन डिक केला आपण पाहतो. धर्मनाथ एक नाही. धावसंख्या वाढते. धावसंख्या 38. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त. आता विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. ऋतिक जाताना इथूनच चेंडू चेक करून घ्या. चला चला वडोली संघ तिथे तुम्हाला अलॉटमेंट केली जाते. डाऊन डी ग्राउंड. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा होत आहेत. नाही बॅटर बाद. चला ऋतिक चेंडू पण लगेच चेक करा. धावा झाले. धावफल कधी 39. चेक करायचं का हाईट फॅक्टर बॅटरने. चला चेक करा. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी. धावसंख्या धावफल कधी पिंट्या जोशी आम्हाला सांगतात 39 आणि 40 धावांचं लक्ष आहे. पाहिजे इथून मात्र या 40 धावा पूर्ण केल्या जातात की नाही पाहिजे. प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम वडवली की आपण म्हणजे तर प्रांजल स्वरूप 11 आपण तर जगदंबा वाकलन बी संघ तर रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक आमच्या समितीचे उपाध्यक्ष नितीन कळसर यांच्याकडे. धन्यवाद. फायनल मॅच मध्ये टार्गेट आपण पाहिलं तर 40 धावांचे प्रांजल स्वरूप 11 वडोली बी. उद्यापासून हॅलो 10 आणि 11 मार्च 5वं पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र नाईट स्वरूपात दिवा प्रीमियर लीग 2026 उद्या आणि परवा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलीच मॅच BMW विरुद्ध रॉयल 11, श्री 11 विरुद्ध एकविरा 11. वैशिष्ट विरुद्ध हायटेक 11, श्री सद्गुरू विरुद्ध श्रेवांश 11. फर्स्ट मॅच विनर, सेकंड मॅच विनर, फर्स्ट मॅच लुजर, सेकंड मॅच लुजर, पाचव्या मॅचचा लुजर 6व्या मॅचचे विनरशी खेळ. उद्याच्या दिवसातील 7 सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि 11 मार्च स्पर्धे दिवा प्रीमियर लीगचा दुसरा आणि शेवटचा दिवस. थर्ड मॅच विनर, फोर्थ मॅच विनर, थर्ड मॅच लुजर आणि चौथ्या मॅचचा लुजर आणि सेकंड डेचा फर्स्ट मॅचचा लुजर आणि सेकंड मॅचचा विनर. त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि फायनल. 11 मार्चला 6 सामने आणि 10 मार्चला 7 सामने दिवा प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
तुम्ही उद्या आणि परवा यायला विसरू नका. दिवा प्रीमियर लीग 2026 पाचवं पर्व. 40चं टार्गेट. प्रांजल स्वरूप 11. चेंज द गेम. वडोली बी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रांजल स्वरूप 11. वाकलन बी. 2 संघ मात्र एकच पॅकर्स. प्रवीण तांडेल, बेतवडे. चला मॅच सुरू करा. वडोली संघ ऋतिक नाही मॅच सुरू करा. तिकडे आता हेडुसन आणि वाडेकर सेकंड राऊंडची मॅच आता जस्ट सुरू होते. त्यामुळे त्यानंतर तुम्हाला खेळावंच लागेल ना मोठी देसे बरोबर. त्यामुळे धावपळ खेळाडूंची होते. चा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मगाशी 41चं संरक्षण केलं होतं बाकलन बीने. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या वरून नाही, दूर आहेत थोडेसे क्षेत्ररक्षक. मानस होते. दोन धावा मिळालेत. घेऊन जा राजा आहे. घ्या पाणी आहे बघा इथे. दिवा चषक मध्ये सर्व काही मिळेल तुम्हाला राजा. थर्ड मॅन. आउटफील्ड फास्ट आहे. चांगली फिल्डिंग आहे. साईनाथ गायकर तिथे होते. पहिल्या कैलास जयवंत भगत यांच्याकडनं पारितोषिक 3 षटकार 1,500 आणि सलग 3 चौकार 1,000. ऋतिक साठी हे पारितोषिक असेल. पहिल्या 2 बॉलवरती 4 आलेत. 40चं टार्गेट आहे. सोमनाथ गायकर विकेटच्या शोधात आहे. वडोली बी वाकलन बी नेहमी चुरशीच्या मॅचेस असतात. आयवा कॅचसाठी प्रवीण तांडेल यांच्याकडे 500 रुपये असतील आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. हजार प्रवीण तांडेल यांच्याकडे बघा. आयवा कॅच साठी प्रेक्षकांना 1,000 रुपये. आयवा कॅच पकडा. झेल घेणार कोण? अविनाश थांबले. बिपिन धावले, तेही थांबले. गणेश साळुंके यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. पाच धाबा. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. सहा धाबा. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. सोमनाथच्या विरोधात एक उत्तुंग षटकार. ऋतिक पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे टेनिस क्रिकेटमध्ये. 19 बॉलचा खेळ.
ऋतिक पाटीलचा आपण विचार केला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत 20 बाईक त्या खेळाडूने जिंकलेल्या आहेत. स्वीपचा लाजवाब फटका स्क्वेअर लेगला भीट करून बॉल सीमा पार चौकार. लावायची वाकरण बी फिल्डिंग लावून घ्या लगेच. 18 बॉल 24 ची गरज आहे आता. ऋतिक 10 वरती नाबाद आहेत. खूप कमी वयात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 20 बाईक जिंकणारा खेळाडू आहे. ऋतिक पाटील कडे 20 बाईक, विशाल पाटीलकडे सुद्धा 20 बाईक, एक 4 व्हीलर, कमलेश पाटीलकडे 8 बाईक, एक 4 व्हीलर. म्हणजे बाईक वाकलन आणि वडोलीत आपण विचार केला. शुभम पाटीलला 2 बाईक मिळालेत वडोलीच्या. विकास पाटीलला जकास कामगिरी केली होती बदलापूरमध्ये, तिथे एक बाईक मिळाली होती. म्हणजे बाईकचा शोरूम आहे वाकलन आणि वडोली गाव. क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये इतक्या बाईक जिंकणे इतकं सोपं नाहीये. आकाश पाटीलला सुद्धा अध्यक्ष चषक अर्जुनभाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली होती. त्याच्या करिअरची ती पहिली. आणि आज कॅप्टन कोल विनायक आले नाही आहेत. कदाचित ते तिकडे नारळीला ॲडजस्टमेंट करत असतील. 17 बॉलमध्ये 23 या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. प्रांजल स्वरूप 11. वडोली 20 संघाला आपण पाहतोय बॉलर्स उदेशने काय बॉलिंग केली सेमीफायनलला. प्रांजल स्वरूप 11 वडोली बी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रांजल स्वरूप 11 वाकलन बी. प्रवीण तांडेल या संघाचे पुरस्कर्ते, दोन्ही टीमचे पुरस्कर्ते प्रवीण तांडेल आहेत. आणि आपण बघा मोहन तांडेल सुद्धा सामना एन्जॉय करतायत. प्रवीण तांडेल यांचे पिताश्री त्यांनी दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मोहन तांडेल साहेब सुद्धा आपलंही हार्दिक स्वागत. ते स्वतः चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. बेतोड्या गावासाठी भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. आमचे प्रशांत तांडेल असतील. बॉल उंच गेलाय, जाईल सीमारेषेच्या बाहेर. ऋतिकच्या बॅट मधून आलाय उत्तुंग सिक्सर. काय फटका बघा ना, बॉल खराब नव्हता उदेशचा. बॅटिंग तशी केली जाते. सोळा बॉल मध्ये फक्त 17 करायचे आहेत. प्रांजल स्वरूप 11. चेंज द गेम वडोली बी. ऋतिक, कौशल गायकरने अजून एक झेल टिपलाय. या स्पर्धेमध्ये जबरदस्त 3 झेल आतापर्यंत महत्वाचे टिपलेत. आणि तिन्ही झेल कौशलसाठी कठीण होते. मात्र कठीण झेल पकडणं हे वैशिष्ट्य आहे कौशलचं. फलंदाज बाद. इनिंग इथे समाप्त झाली आहे ऋतिकची. आता चांगली बॅटिंग केली. धावा 23 झाल्यात. ऋतिकच्या 16 होत्या. 15 बॉलमध्ये 17 अजूनही करायचे आहेत. प्रांजल स्वरूप 11 वडोली बी ला. मात्र बघायचंय प्रांजल स्वरूप 11 वाकलन बी संघ कमबॅक करेल का. उदेशने आजचा दिवस गाजवलेला आहे. 15 बॉल 17 ची गरज आहे. 6 बॉल 8 ची मॅच उदेशने प्रांजल स्वरूप 11 जगदंबा वाकलन बी संघाला जिंकून दिलेली आहे. कमलेश आलेत.
चेतन पाटील बघा किती रिलॅक्स आहेत सोनारपाड्याचे. आरामशीर. डॉट बॉल. कमबॅक होऊ शकतो. मी मगाशी जुले केलाय. वाकलन बीज संघाने मगाशी अशीच मॅच जिंकलेली आहे. 14 बॉल 17ची गरज. चौदा चेंडू 17 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. फायनल मॅच वाकलन बी विरुद्ध वडवली बी. 14 गावातील संघ सातत्याने चांगली कामगिरी करतात. नारिवली संघाने सुद्धा यावर्षी बऱ्याचशा स्पर्धा जिंकलेल्या आहेत. सौरभ भोईर साक्षी एंटरप्राइजेस ऐकाऊ देवी नारिवली. 13 बॉल मध्ये 15 जुनी करायचे आहेत. वडवली बी वाकलन नारिवली दहिसर उत्तर शिव. फटका चांगला आहे. डिके तिथे होते. बॉल बऱ्याच वेळा दिसत नाही डीप मध्ये गेल्यावर. 2 धावा इथे मिळालेत. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायचे 13. फायनल मॅच जिंकण्यासाठी प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम. वडवली बी संघाला 12 बॉल 13. मानस 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 भोईर 12 बॉल 13. अकरा बॉल 12ची गरज आहे. सोमनाथचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. प्रांजल स्वरूप 11 जगदंबा वाकलन बी. बऱ्याच वेळा आपण पाहतो परी 11 वाकलन बी या नावाने सुद्धा संघ खेळतो. विकास मडवी दातेरीचे पुरस्कर्ते असतात बऱ्याच वेळा. विकास मडवी सुद्धा सामना पाहतायत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. काय कटरचा वापर केलाय मात्र व्हाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय का सोमनाथ? हा रिव्ह्यू ओके. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. बघूया.
रिव्ह्यू सक्सेस, फेअर डिलिव्हरी. हा फायदा असतो रिव्ह्यूचा. नाही पट्टी जीटीसी आहेत ना, क्लिअरिटी, वेट, क्वालिटी. आणि सध्या जीटीसीची चर्चा याचमुळे ना, बघा ना, हे कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार. बरोबर आहे, योग्य बॉल. पट्टी बनवली जीटीसीने. डॉट बॉलची समाप्ती बघा. मॅच संपली नाहीये. 9 बॉल बाकीत. 3 चेंडू झालेले आहेत. 28 आहेत. 9 चेंडू मध्ये 12 हवेत. मॅच ऑन. सोमनाथने मॅच सोडली नाहीये. मानस नाही, फिल्डरचं लक्ष नव्हतं वाटतं सुरुवातीला. नाही, बॉल दिसला नसावा मला वाटतं गुरुनाथला. नाही, गुरुनाथ काय करणार, बॉल मलाही दिसत नाहीये. 2 धावा मिळाल्यात. 8 बॉल मध्ये 10ची गरज. ज्यावेळी धुकं येतं त्यावेळी खरंच बॉल दिसत नाही. फिल्डरलाही दिसत नसेल. संकेत भगत आता फक्त बरफ पडायचं बाकी आहे नगरसेवक चषक मध्ये. दिवासाही काश्मीर होऊ शकतो ना. कौशलने बघा झेल तिथे टिपलाय. कमलेशचा खेळ समाप्त. झेलच सोडला नाही. 7 बॉल 10. मॅच संपली नाहीये. कौशलने जबरदस्त फिल्डिंग. 7 चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. पहिल्या डावात पिंटे जोशी विकेट. आम्हाला सांगा फक्त 5 ना. पहिल्या डावात 5 विकेट. दुसऱ्या डावात 2 विकेट. म्हणजे 7 बॉल 9 चालतील अजूनही. आकाश आणि शुभम. आकाश आणि शुभम 2 बंधुराज. मार्कवास स्टीवाची जोडी आता मैदानात आहे. ज्याप्रकारे तुम्ही कमलेश, कल्पेश, रुपेशला पाहता तसेच हे 2 बंधुराज. विशाल, विनायकला सुद्धा तुम्ही पाहतायत. मानसची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या. 6 चेंडू आणि आता 10ची गरज आहे. काय पलटवार केलाय. प्रांजल स्वरूप 11, जगदंबा वाकलन बी. 9 चालतायत अजूनही. बघा हा शेवटचा बॉल. काय टेलिकास्ट आहे. जीटीसी, क्लिअरिटी, वेट, क्वालिटी. हलकासा आतमध्ये आलाय बॉल आणि थोडक्यात बचावले शुभम. आता बॉलर कोण राहिलेत. शिवदास, बिपिन, अविनाश. नाही, बघून आता कोण येत आहेत. कौशल सुद्धा गेलेत चर्चा करण्यासाठी. गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आयोजित नगरसेवक चषक आणि शेवटची फायनल मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करते. गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा प्रचंड मेहनत. त्यानंतर आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ नगरसेवक शैलेशजी पाटील साहेब, अद्वैतजी भगत साहेब आणि संपूर्ण आमचे स्पॉन्सर सर्वांचा आम्ही मनापासून आभार आहे. ज्यांचे कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रमाकांतजी मडवी साहेबांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी उपमहापौर आणि सध्याचे नगरसेवक, त्यांची कन्या सुद्धा नगरसेविका आपल्याला पाहायला मिळते. अखेर बिपिनकडे बॉल दिलेला आहे आणि बिपिन आणि वडवली जर समोर आले तर नगरसेवक चषक आठवा तुम्ही. सप्रा मैदान, जयमान दातिवली ची स्पर्धा. याच बिपिनने 6 बॉल 12ची गरज असताना 6 बॉल मध्ये 6 विकेट घेतले होते. तोच बिपिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फायनल मॅच नगरसेवक चषक. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. त्यामुळे मॅच जिंकायची, स्पर्धा जिंकायची.
नगरसेवक चषक उचलायचा आहे. हा वाईट बॉल आहे असं पंच सांगतायत आणि सोमनाथलाही माहिती आहे, त्यामुळे त्यांनी हलकसं अपील केलं होतं. काय आलं? बॅट का? हा मॅच चालू आहे ना. मॅच सुरू करतोय आम्ही, मात्र बॅटची मागणी करण्यात आलेली आहे. ओके काय ते नाही, आदेश दादा भगत आहे त्यामुळे काही होणार नाही, लक्षात घ्या. ठाणे महानगरपालिकेचे कार्य सम्राट नगरसेवक ॲडव्होकेट, त्यामुळे कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 6 चेंडू आणि 9 ची गरज आहे. मात्र फायनल मॅच आदेश दादा जबरदस्त आपल्या पाहायला मिळते. दोन्ही संघ बी आहेत, वाकलन बी आणि वडवली बी. मात्र दोन्ही संघांची ताकद, त्यांची गोलंदाजी आहे, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बॉल आता आम्हाला ते दिसला नाहीये. कौशल, जिथे जाऊ तिथे कौशल, फलंदाज बाद. विकेट मिळाली बिपिनला. 5 चेंडू आणि आता 9 ची गरज. विकास पाटील आले आणि असं वाटतं या मॅच मध्ये ऋतिक पाटीलने जो रिव्हर्स फटका खेळला तो या मॅचचा टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकतो. आता 5 बॉल मध्ये 9 करायचे, 8 अजूनही चालतायत. प्रांजल स्वरूप 11 वडवली 20 संघाला. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, सध्या शुभम नो स्ट्राईकला आहेत. नारिलीच्या स्पर्धेत आम्ही पाहिलं ज्यावेळी 40+ ची मॅच झाली होती, चिकनगर 40+ विरुद्ध दिवा 40+, विनोद भगत शेवटपर्यंत नॉन स्ट्राईकला राहिले आणि सध्या आता शुभम सुद्धा नॉन स्ट्राईकलाच आहेत. त्यामुळे स्ट्राईक मिळाली नाही तर काय. मात्र विकास सुद्धा एक चांगले बॅटर आहे. विकास ही झकास कामगिरी करू शकतात. 5 बॉल 9 पाहिजे, 8 चालतायत. असं वाटलंही नव्हतं ना बाळू सर, असं वाटलं की मॅच एकतर्फी आहे. मात्र ऋतिकचा विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. पलटवार केलाय सोमनाथ गायकर यांनी टीमने. अविनाश आलेत. नाही, बॉल बऱ्याच वेळा दिसत नाही, खेळाडूंना दिसतंय, खूप मोठी गोष्ट आहे. 4 चेंडू 8 ची गरज. मी मगाशीच उल्लेख केला होता, याच वाकलन बी ने 41 धावांचं संरक्षण केलं होतं आणि त्यांच्या समोर आता आहे 40 आणि 40चे संरक्षण ते करतील का. मॅच क्लोज तुम्हाला पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच, सेमीफायनल रफ अँड टफ केली, ती मॅच जिंकली होती. प्रांजल स्वरूप 11 वाकलन बी ने आणि आताही 4 बॉल 8 7 चालतायत. सोमनाथ गायकरने 16 रन्स दिले या मॅच मध्ये. म्हणजे ते मास्टर माइंड आहेत ना, त्यांनी मॅच अजून सोडली आहे कुठे आणि शेवटपर्यंत लढतील ते. त्यांना माहिती आहे जे काय करायचं ते आताच. फुलटॉस, चुकीला माफी नाहीये. बॉल गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. उल्लेख केला शुभम, जर 9 सेकंडला राहिले तर काय. मात्र विकासने चांगलं काम केलं ना. मगाशी कमलेशलाही स्ट्राईक त्यांनीच दिली नारिलच्या स्पर्धेत, ती फायदेशीर ठरली. आताही विकेशने मास्टर माइंड काम करून स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर शुभमचा फेवरेट फटका सिक्सर. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ नगरसेवक शैलेश पाटील यांच्या कटआउटच्या दिशेने हा सिक्सर आलाय. 3 बॉल मध्ये आता 2 करायचे आहेत. एक जरी केली विकेटच्या आधारावरती तरी सामना जिंकेल. प्रांजल स्वरूप 11, चेंज द गेम वडवली बी. तीन चेंडू 2 ची गरज. शुभम पाटीलने एकच षटकार मारलाय, मात्र सॉलिड मारलाय आणि मोक्याच्या क्षणी मारलाय. एक धाव जरी केली कारण पहिल्या डावात 5 विकेट गेलेत वाकलनच्या, वाकलन बी संघाच्या. बिपिन
चला काय केलं शुभमने आता. आता मॅच रंगात आली. 2 चेंडू 2 ची गरज. कोणी जिंकलं नाहीये, कोणी हारलं नाहीये. काय मॅच रंगली बघा. ऋतिक शुभमने काय केलं. एक सिंगल तो घ्यायला गेला मात्र तिथे विकेट आली. उदेशने झेल टिपलाय. विकेट इक्वेशन पुन्हा सांगतोय. वाकलनचे 5 विकेट गेलेत, वडवलीचे 4 विकेट गेलेत आणि टॉस जिंकला होता वडवलीने. तर मी एक धाव जरी केली जय ते जिंकू शकतात, मात्र एक धाव बनवावी लागेल आता कंपल्सरी. 2 बॉलमध्ये 2 बॉल 2 ची गरज आहे. टॉस त्यांच्या बाजूने आहे. विकेटचा एक ऍडव्हान्टेज आहे. शुभमने काय केलं असंच त्यांना वाटतंय आता. विकास नो स्ट्राईक एंडला आहेत, रुपेश स्ट्राईक एंडला आहेत. दोन्ही टीमचं नाव प्रांजल स्वरूप 11 आहेत, मात्र गावं वेगळी आहेत. वडवली बी, वाकलन बी. पुरस्कर्ते जरी एकच असतील प्रवीण तांडेल, एकच वादा आमचा प्रवीण दादा असंच म्हणावं लागेल आता, कारण एकच पॅकर्स. संघ 2 आहेत. 2 बॉल 2 ची गरज आहे. जबरदस्त कॅच. षटकार आला. वाटलं बॉल राखून सामना जिंकेल. आणि कल्पेश पाटील बघा ना टॉसला गेले सुद्धा. कल्पेश होते कुठे. टॉसला गेले. पुण्यावरनं टॉस करण्यासाठी गेले बघा मोठी देसाईच्या विरुद्ध. शर्तींमध्ये ते बघा पुण्यामध्ये होते बाळू पाटील आणि नारिवलीमध्ये टॉस केलाय वडोलीचा. मात्र वडोलीचे खेळाडू सध्या इथे आहेत, ते पोचतील. 2 बॉल 2. काय जबरदस्त मॅच. फायनल मॅच. गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आयोजित नगरसेवक चषक पहिलं पर्व. यातच सर्व. काय जबरदस्त स्पर्धा. टाळ्या उद्या या स्पर्धेसाठी आणि या मॅच साठी. 2 चेंडू आणि 2 ची गरज तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार मॅच. चला मॅचचा रिदम तोडू नका. वाकलन बी. स्टंपला कोणी हात लावायचं नाही. प्रसाद सर त्या सूचना करा, अन्यथा 5000 कट होतील. आणि बेसला हात लावू नका. उद्यापासून दिवा प्रीमियर लीग आहे. चला जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 2 बॉल 2 ची गरज. फायनल मॅच. आता काय घडलंय बघूया ना. बघूया. चेक केलं जातंय. सॉफ्ट सिग्नल आउट. मग बघूया आता. चेक करूया. 12व्या खेळाडूने जागेवर बसा. 12व्या खेळाडूने बसून घ्या. अशी मॅच झाल्यानंतर काय करणार प्रेक्षक. कोणी हरला नाहीये, कोणी जिंकला नाहीये. फक्त नारीच्या स्पर्धेत टॉस झालाय. वडवली बी आणि मोठी देसाई. नाही, 1 रन जर पूर्ण झाली आणि शेवटच्या बॉलवर विकेट जरी आली तरी मग वाकलनला मॅच जिंकता. जर विकेट आली तर 1 बॉल मध्ये 2 पाहिजे, मात्र टॉस वरती 1 धाव चालेल. जशी काल चालत होती. सोनारपाड्याला 3-4 हव्या होत्या. म्हणजे टॉसला महत्व आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन यासाठी जाणली जाते. अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, उपाध्यक्ष आदेशदादा भगत आणि त्यांची संपूर्ण टीमचं आम्ही यासाठी कौतुक करतो. जर तुम्ही रायगडमध्ये गेलात, भिवंडीमध्ये जर गेलात, बदलापूरमध्ये जर गेलात तर कंपल्सरी चेसिंग. बघूया काय सॉफ्ट सिग्नल येतोय. सॉफ्ट सिग्नल आउट आलेला आहे. 3ऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. टीव्ही अंपायर काय सांगतायत. टीव्ही अंपायरचं डिसिजन आमच्यापर्यंत आल्यानंतरच आम्ही अनाउन्समेंट करू ना. मग उद्यापासून यायला विसरू नका. दिवा प्रीमियर लीग अजून एक अशी स्पर्धा प्रीमियर लीग जी चर्चेत असते. दिवा प्रीमियर लीग मध्ये अनेक वर्ष, 5 वर्ष डे फॉर्मॅट आणि 6व्या वर्षात डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला 1 वाजलेला आहे आणि 3ऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज सेफ आहेत. नोट आउट. मॅच टाय झाली. हा ऍक्शन रिप्ले बघा आता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. शिवदासच्या हातात बॉल मिळालाय. बॅट ग्राउंडिंग झाली का बघायचंय. क्लोज डिसिजन वाटतोय. बघूया. 12वे खेळाडू सुद्धा आहेत वाकलनचे. तुम्ही बघा. बॅट आलीये आणि त्यानंतर बेल सुटली बघा. नोट आउट आहे. नोट आउट आहे. योग्य डिसिजन. 1 बॉल 1 करायचे. इथून जरी विकेट आली तरी वडवली बी संघ चॅम्पियन ठरेल. आता टॉसच्या आधारावरती लक्षात घ्या. पहिल्या डावात 5 विकेट गेले होते, दुसऱ्या डावात 4 विकेट गेले आहेत. या बॉलवर विकेट जरी आली तरी चॅम्पियन कोण असेल. प्रांजल स्वरूप 11. चेंज द गेम. वडवली बी. क्लोज डिसिजन होता. शिवदासकडे थ्रो फेकी ॲक्युरेट, मला असंच म्हणावं लागेल, थ्रो फेकी ॲक्युरेट नव्हती. बरोबर एस्टनच्या समोर आल्याचा थोडासा क्रॉस होता. शिवदासचा हात येईपर्यंत ब्रॅट ग्राउंडिंग केली रुपेशने. चला 1 बॉल 1. जोरदार टाळ्या. फायनल मॅच आणि फायनल मॅच
विजयाचा षटकार आलाय, विकासने ठोकलाय झकास फटका आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम वडवली बी प्रवीण तांडेल पुरस्कृत आणि रनरअप संघ ठरलाय प्रवीण तांडेल यांनी पुरस्कृत केलेला प्रांजल स्वरूप 11 जगदंबा वाकलन बी. बी संघ तुम्हाला एकच सूचना असेल, तुमचा टॉस तिकडे झालेला आहे त्यामुळे बघा लक्षात घ्या, पेनल्टी लागू शकते कारण कल्पेशने टॉस केलाय ऑलरेडी तिथे जाऊन. वडोली बी संघाला आता मॅच लगेचच खेळायची नारिलच्या नाईट स्पर्धेमध्ये मोठी देसाईच्या विरुद्ध